नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्राय धिस बाय प्रीती. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला ट्राय धिस बाय प्रीती का नाव ठेवलं आहे. ट्राय करून बघा काहीतरी नवीन. आणि बऱ्याचदा मोटिवेशनचे व्हिडिओ बनवते, कधी भजनाचे, कधी सगळ्या वेगवेगळ्या विषयावर मी व्हिडिओ बनवते. कारण मनुष्य हा एका जागी बसून एकसारखं जीवन जगू शकत नाही किंवा एकाच टॉपिकवर बोलू शकत नाही. म्हणून आता सध्या तरी आपण स्वतःच्या आयुष्यावर बोलत आहोत. आधी देवाला कृतज्ञता व्यक्त केली, आपल्या मनाची, शरीराची, आपल्याला दिलेल्या वस्तूंची. मग नंतर आपण आपल्याजवळ असलेल्या व्यक्तीशी कसे संबंध ठेवायचे त्या विषयावर. आणि आता मी बोलणार आहे तुमच्याशी आपल्या भावनांवर आधारित आहे आपलं आयुष्य. कारण सकाळ झाली ज्या दिवशी आपल्याला एकदम उत्साह वाटतो, पूर्ण दिवसभर म्हणजे रात्र होईपर्यंत आपण तसेच फ्रेश राहतो. एखाद्या दिवशी असंच नेहमी राहण्याकरता प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला खूप वाईट घडत आहे, आपल्या मनासारखं काहीच घडत नाही आहे. जे आजूबाजूला घडत आहे त्यामुळे खूप थकवा जाणवतो आहे, आपल्याला खूप त्रास होतो. मग अशा वेळी आपण काय करतो, आणखी जास्त लक्ष ते सगळं नीट करण्याकडे देतो. म्हणजे एखाद्याचा जर फोन आला काहीतरी, तर त्याच विषयावर आपला पूर्ण दिवस संपतो. स्वतःला थोडं वेगळ्या दिशेने न्यायला पाहिजे, पण तेव्हा ते सुचत नाही. त्या परिस्थितीमध्ये अजून स्वतःला गुंतवतो. पण एक गोष्ट लक्षात घेऊयात की या परिस्थितीमधून आपल्या भावना या खूप खराब झालेल्या असतात, नकारात्मक झालेल्या असतात. आणि त्याच भावना ही परिस्थिती आणखीन गुंतागुंतीची होण्यासाठी मदत करतात. म्हणून ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये संकट येते किंवा अडचण येईल, त्या वेळेला त्या अडचणींवरती लक्ष केंद्रित करायचं नाही आहे. माहिती आहे एवढं सोपं नाही आहे, पण तरीसुद्धा तर आपल्या स्वतःच्या भावनांना जास्त आनंदी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या भावना आनंदी होण्यासाठी काहीतरी शोधावं लागेल, काहीतरी शिकावं लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल. तुम्हाला वाटू शकतं की संकट काळामध्ये, खराब परिस्थितीमध्ये कसं काय बरं आपण वेगळं काहीतरी करायचं, कसा आनंद शोधायचा, ते बरोबर आहे का? तर बरोबर की चूक ह्यात सध्या पडायचंच नाही आहे. सध्या आपण आपल्या भावना चांगल्या करण्यासाठी आपापल्या म्हणजे आपल्यातला थकवा घालवण्यासाठी प्रयत्न केले की आपोआप ती परिस्थिती सुधारते. त्या परिस्थितीसाठी वेगळं काहीच करावं लागणार नाही, कारण आपले व्हायब्रेशन्स बदलतात, आपलं वलय बदलतं आणि चांगले लोक आपल्याकडे आकर्षित व्हायला लागतात. जे लोक आपल्यापासून दूर होत असतात किंवा जी परिस्थिती बिघडत चाललेली असते ती आपोआप छान व्हायला लागते. लोक आपोआप आपल्याकडे स्वतःहून आकर्षित होऊ लागतात. आपण विचार करू, आपली मुलं कशी असायला पाहिजे, आपले घर कसे असायला पाहिजे, कसे आपले नाते सर्वांशी असायला पाहिजे. जसे आपण विचार करू तसं व्हायला लागतं. त्यामुळे जर तुम्ही अशा कोणत्या घटनामध्ये असाल तर प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या भावना आनंदी करा, स्वतः आनंदी राहा. थकवा दूर करण्यासाठी ध्यान करा आणि तुमचा आनंद शोधण्यासाठी आपले अनेक माझे तर व्हिडिओ बघा. कारण की मी नेहमी एकादशी असली म्हणजे हरिपाठाला जायचं, किंवा एकादशी असली किंवा कोण भजनाला जायचं, हरिपाठाला जायचं, योगाला जायचं, मैत्रिणींमध्ये मिक्स व्हायचं, कधी तबला, कधी ढोलक, काही पण वाजवायचं. अशा बरेच गोष्टी मी करते ज्याच्यामुळे मन माझं थोडं, माझे छंद पण जोपासले जातात आणि मनाला शांततासुद्धा मिळते. कारण दुःख हे आज आहे, उद्या नाही असं होणार आहे का? जिथपर्यंत आपण आहोत तिथपर्यंत हे जीवन उतार चढाव चालूच राहणार आहे. मग काय करायचं, रोज तसंच राहायचं का? नाही ना. नवीन काहीतरी शिका, पण तुमच्या भावनांचं गणित मात्र बिघडू देऊ नका.
कारण आपण आता ज्या एजमध्ये आहोत त्या एजमध्ये आपल्याला स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागेल. जिथपर्यंत आपली तब्येत चांगली आहे तिथपर्यंत आपण सर्वांना आवडतो. जेव्हा आपली तब्येत जेव्हा डाऊन होते तेव्हा सर्वांना असं वाटते की तुम्ही स्वतःची काळजी स्वतःला घ्यायला पाहिजे. सगळे आपल्याला उपदेश करतात, हो की नाही? म्हणून जर तुम्ही हे करू शकला तर तुमच्या आयुष्यात जिंकलाच समजा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, विषय कसा वाटला तो नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटू. धन्यवाद.